जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये काही महत्त्वाच्या अपडेट्स आहेत, त्या सर्व अपडेट्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामध्ये पुढच्या राऊंडच्या संदर्भामध्ये काय अपडेट आहे, नवनियुक्त शिक्षकांच्या समुपदेशना संदर्भामध्ये काय अपडेट आहे, रयत शिक्षण संस्थेच्या संदर्भामध्ये जे काही उमेदवारांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाकी आहे त्या संदर्भामध्ये कोणती अपडेट आहे, आणि विशेष म्हणजे आदर्श आचारसंहिता विधान परिषदेच्या जागांसाठी पुन्हा एकदा लागू करण्यात आलेली आहे। त्याचा परिणाम आपल्या शिक्षक भरतीवर काय होणार आहे किंवा होणार नाही, त्याविषयी आपण चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साईडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा आपण जे काही नवनियुक्त शिक्षक आहेत ज्यांचं सिलेक्शन ऑलरेडी झालेलं आहे, परंतु डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या नंतर काउन्सिलिंगची त्या उमेदवारांना प्रतीक्षा आहे, त्यांच्या संदर्भामध्ये बोलूया। काही जिल्हा परिषदेने या ठिकाणी जे आहे तात्काळ समुपदेशन केलं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं आणि नियुक्त्या देखील दिलेल्या आहे। अशा उमेदवारांचं या ठिकाणी आहे 1 महिना, 1.5 महिना, पावणे 2 महिन्यांचं पेमेंट देखील त्यांच्या खात्यावर जमा झालेलं आहे। परंतु सेम त्याच यादीमध्ये ज्या उमेदवारांची नावं आहे अशा बऱ्याच जिल्हा परिषदा अशा आहेत की ज्या ठिकाणी फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे परंतु समुपदेशनाची प्रक्रिया बाकी आहे। आता त्या लोकांना ज्यावेळेस नवनियुक्त शिक्षकांनी जाऊन प्रश्न विचारला मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा शिक्षण अधिकारी यांना, तर त्यांनी सांगितलं होतं की आदर्श आचारसंहिता लागू आहे, परंतु आयुक्त कार्यालयाच्या वतीने, राज्य शासनाच्या वतीने या ठिकाणी विशेष परवानगी घेण्यात आलेली आहे। परंतु स्पष्ट शब्दांमध्ये सांगायचं झालं तर खऱ्या अर्थाने कोणत्याही उमेदवाराला या ठिकाणी जे आहे या विशेष परवानगीचा फारसा फायदा झाल्याचं पाहायला मिळत नाही। काही अपवादात्मक स्थितीमध्ये 1-2 जागेवर पाहायला मिळालं, परंतु सर्वसामान्य उमेदवारांना त्याचा कोणताही फायदा या ठिकाणी झालेला नाही। त्यामुळे कोल्हापूर जिल्हा परिषद असेल, सोलापूर असेल, परभणी असेल किंवा बीड असेल, अशा बऱ्याच जिल्हा परिषदांमध्ये अजूनही काउन्सिलिंगची प्रतीक्षा बाकी आहे। कालच्या तारखेला जे आहे कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये नवनियुक्त शिक्षकांनी या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण अधिकारी यांना ज्यावेळेस प्रश्न विचारला, घेराव घातला आणि आजच्या आज आमच्या समुपदेशनाची तारीख जाहीर करा अशा प्रकारचं ज्यावेळेस त्यांना विनंती केली, त्यावेळेस त्यांनी जे आहे कालच्या तारखेला एक नवीन टाइम टेबल या ठिकाणी जाहीर केलेला आहे। आता त्या टाइम टेबलमध्ये खऱ्या अर्थाने उमेदवारांची निराशा झालेली आहे, कारण आपल्या सर्वांना कल्पना आहे की 15 जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे, शाळा रिओपन होणार आहेत, परंतु या उमेदवारांचं जे समुपदेशन आहे ते 19 जून 2024 रोजी ठेवण्यात आलेलं आहे। याचा अर्थ शाळेच्या पहिल्या दिवशी कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये नवनियुक्त जे शिक्षक आहेत त्यांना जॉईन होता येणार नाही। ही एक शोकांतिका आहे। खऱ्या अर्थाने असं व्हायला नको होतं। याच्यापूर्वी जी काही इंटरनल प्रोसेसेस आहेत ती लवकरात लवकर पार पाडून ॲटलिस्ट 15 जून ही त्यांची पहिली तारीख असायला पाहिजे होती शाळेवर रुजू होण्याची। सेम सिच्युएशन जे आहे सोलापूर जिल्हा परिषदेची आहे। सोलापूर जिल्हा परिषदेने देखील सर्व नवनियुक्त शिक्षकांना एक मेल पाठवलेला आहे। त्या मेलमध्ये त्यांनी तारीख तर जाहीर केली नाही, परंतु महिना सांगितलेला आहे की तुमची जी काही समुपदेशनाची प्रक्रिया असेल ती जून महिन्यामध्ये केली जाणार आहे। कदाचित 4 जून रोजी आचारसंहिता शिथिल होऊन जाणार आहे। 5 जूनच्या नंतर त्या ठिकाणी प्रोसेस सुरुवात होऊ शकते। त्यातल्या त्यात एक विशेष पाऊल या ठिकाणी जे आहे छत्रपती संभाजीनगर किंवा औरंगाबाद म्हणूया आपण, त्या ठिकाणच्या जिल्हा परिषदेने घेतलेला आहे। त्यांनी त्यांचं जे काउन्सिलिंगची प्रोसेस आहे ती 28 तारखेला ठेवली आहे, परंतु या ठिकाणी त्याच्यापूर्वी जे काही जिल्हांतर्गत बदल्या होणं अपेक्षित होतं, विनंती बदल्या, ती प्रोसेस या ठिकाणी झालेली नाही। आता ती झालेली नसल्या कारणाने त्या ठिकाणी नेमकं कॉन्ट्रोवर्सी क्रिएट होऊ शकते अशी जी काही शंका उपस्थित केली जाते आहे ते तर आता 28 तारखेलाच आपल्याला पाहावं लागणार आहे। परंतु खऱ्या अर्थाने या ठिकाणी प्रशासनाची एक फार मोठी चूक या ठिकाणी होताना दिसत आहे। संपूर्णतःच आपण पाहायला गेलं तर राज्यभरामध्येच आपण म्हणूया, कारण या ज्या काही इंटरनल प्रोसेसेस होत्या, विनंती बदल्या, जिल्हांतर्गत बदली, आंतरजिल्हा बदली, प्रमोशन, या सगळ्या गोष्टी त्यांनी जे आहे या निवड यादी लावण्याच्या पूर्वी करणं अपेक्षित होतं। परंतु या ठिकाणी प्रशासनाचा हलगर्जीपणा म्हणा
किंवा इतर काही त्याला म्हणा, त्यामुळे या ठिकाणी या उमेदवारांचं समुपदेशन होऊ शकलेलं नाही। सेम कंडिशन या ठिकाणी परभणी जिल्हा परिषदेची आहे। जालना जिल्हा परिषदेमध्ये देखील सेम सिच्युएशन या ठिकाणी क्रिएट झालेली आहे। तर या ठिकाणी मी माहिती घेतल्याप्रमाणे सोमवारच्या तारखेला बरेचसे अभियोग्यताधारक या ठिकाणी जिल्हा परिषद जालना या ठिकाणी जाणार आहेत आपले हक्काची मागणी करण्यासाठी। जे काही अपडेट असेल ती अपडेट आपण या ठिकाणी देणार आहोत। राहतोय प्रश्न रयत शिक्षण संस्थेमध्ये, तर रयत शिक्षण संस्थेमध्ये जे काही उमेदवार या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनही होऊ शकलेलं नाही। त्याच्या पाठीमागचं कारण हे आहे की ऑलरेडी त्या संदर्भामध्ये याचिका पेंडिंग आहे। आपले नवनियुक्त शिक्षकांनी या ठिकाणी इंटरव्हेन्शन दाखल केलं होतं, त्यासाठी बरंचसं त्या लोकांनी प्रयत्न केला होता, परंतु अनफॉर्च्युनेटली त्या इंटरव्हेन्शनचाही पाहिजे तेवढा तात्काळ प्रभाव पडणं अपेक्षित होतं, तो पडलेला आपल्याला पाहायला मिळत नाही। त्या याचिकेची सुनावणी 26 जून रोजी आहे, म्हणजे त्यालाही अजून बराचसा कालावधी या ठिकाणी लागणार आहे। आय थिंक जे प्रकरण न्यायालयामध्ये पेंडिंग असतं त्या प्रकरणावरती बोलणं शक्यतो आपण टाळायला पाहिजे, कारण आपण न्यायालयीन प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करू नये असा नियम आहे। परंतु सध्या तरी जोपर्यंत कोर्टाच्या वतीने काहीतरी निर्णय होणार नाही तोपर्यंत रयत शिक्षण संस्थेच्या संदर्भामधल्या उमेदवारांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार नाही असं प्राथमिक चित्र या ठिकाणी दिसतंय। असं होऊ नये, सर्वच्या सर्व उमेदवारांना जे आहे किमान 15 जूनपर्यंत या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन आपल्या आपल्या संस्थेवर जाण्याची संधी मिळावी अशी आपण त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आहोत। दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण आता येऊया की जे काही आदर्श आचारसंहिता पुनश्च एकदा या ठिकाणी घोषित झालेली आहे। मुंबई विभाग, कोकण विभाग आणि त्यातल्या त्यात नाशिक विभागामध्ये, कारण हे 4 पदं आहेत, त्या 4 पदांकरिता इलेक्शन होणार आहे। नोटिफिकेशन 31 मे आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी त्यांनी जे काही सांगितलेलं आहे डेट ऑफ पोलिंग म्हणजे 26 जूनपर्यंत या ठिकाणी आचारसंहिता असेल आणि त्याचं जे काही निकाल आहे काउंटिंग ऑफ वोट्स 1 जुलै असणार आहे। म्हणजे 1 जुलैपर्यंत या ठिकाणी आपण सांगू शकतो की आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे। आता या आचारसंहितेचा आपल्या शिक्षक भरतीवर परिणाम होतोय का? त्याचं उत्तर आहे येस, डेफिनेटली त्याचा परिणाम आपल्या शिक्षक भरतीवर होणारच आहे। 2 पद्धतीने परिणाम होणार आहे। एक तर ज्या उमेदवारांचं त्या एरियामधल्या उमेदवारांचं काउन्सिलिंगची प्रोसेस बाकी आहे त्यांची काउन्सिलिंगची प्रोसेस होणार नाही जोपर्यंत इलेक्शन कमिशन त्याला नव्याने परवानगी देणार नाही। हा झाला त्या एरियामधल्या उमेदवारांसाठी जो काही निर्णय आहे किंवा प्रभाव आहे तो प्रभाव। आता जर आपण दुसरी बाजू याची बघितली की ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये जी काही हॉरिझॉन्टल कन्व्हर्टेडची यादी किंवा विथ इंटरव्ह्यूची यादी आपल्याला प्रतीक्षा आहे त्या यादीची, त्या यादीवर परिणाम होतो का? तर त्याचंही उत्तर आहे येस। कारण काय आहे की पुढच्या ज्या दोन्ही याद्या असतील, विथ इंटरव्ह्यूची यादी असेल किंवा हॉरिझॉन्टल कन्व्हर्टेडची यादी असेल, ती यादी हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागू आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभरासाठी लागू असल्या कारणाने या स्पेसिफिक एरियामध्ये जरी आदर्श आचारसंहिता लागू असेल तरी देखील त्याकरिता या ठिकाणी पुनश्च एकदा विशेष परवानगी घ्यावी लागणार आहे। ही खऱ्या अर्थाने आपण बॅड न्यूज म्हणा किंवा त्याला कोणत्याही पद्धतीने तुम्ही पाहू शकता, कडू आहे, परंतु हेच सत्य आहे की जोपर्यंत आता इलेक्शन कमिशन त्याला ग्रीन सिग्नल दाखवणार नाही तोपर्यंत पुढची यादी जी आहे लागणं थोडंसं कठीण दिसत आहे। शासनानं प्रशासनानं जर ठरवलं आणि तात्काळ प्रभावाने या ठिकाणी परवानगी घेतली तर लवकरात लवकर ही जी यादी आहे ती लागू शकते, परंतु ती यादी लावण्याच्या संदर्भामध्ये नेमकी अडचण काय आहे हे कळायला मार्ग नाही। आपण जेव्हा उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याही लोकांच्या माध्यमातून आपल्याला ऑथेंटिक किंवा आपल्या मनाला पटेल की यार हे रिझन आहे असं उत्तर या ठिकाणी मिळालेलं नाही आहे। ही खऱ्या अर्थाने एक शोकांतिका आहे की रियालिटी नेमकी काय चालू आहे वरिष्ठ लेवलला हे कळायला मार्ग नाही। त्याच्यामुळे आपण आपल्या वतीने जर का या संदर्भामध्ये पाठपुरावा करू शकत असाल आपल्या ग्रुपच्या माध्यमातून, आपल्या संघटनेच्या माध्यमातून, तर निश्चितपणाने आपण आपल्या आपल्या परीने या ठिकाणी प्रयत्न करायला हरकत नाही। कारण जेवढ्या लवकर पुढचा जो राऊंड आहे तो होईल तेवढं लवकरात लवकर आपले जे उमेदवार आहेत शाळा सुरू होण्याच्या पूर्वी आपल्या आपल्या जॉईनिंगच्या ठिकाणी या ठिकाणी जाऊ शकतील। अन्यथा 2017ची जी काही शिक्षक भरती आहे त्या 2017च्या शिक्षक भरतीचं ज्वलंत उदाहरण आपल्या समोर आहे की 5 वर्षाचा कालावधी लोटून गेलेला आहे
तरी देखील बऱ्याच उमेदवारांना या ठिकाणी जे आहे अजूनही जॉईनिंग नाही आहे किंवा शेवटची ती निवड यादी आहे ती अजून लागू शकलेली नाही। तसं आपल्या या शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये होऊ नये। 2022ची जी शिक्षक भरती चालू आहे ती किमान लवकरात लवकर येत्या 1-2 महिन्यामध्ये जे आहे पुढचे जेवढेही राऊंड्स असेल तेवढे राऊंड्स या ठिकाणी कंप्लीट होऊन